जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर ऍक्च्युली आपण गणपतीच्या अगोदर जस्ट आधी मला वाटतं 4-5 दिवसा अगोदर एक ऑफर टाकली होती. A4 साईज वरती स्केचची ऑफर टाकली होती, तुम्ही बघितलं असेल इंस्टाग्राम वरती. तर त्याचे मला वाटतं जवळपास एक 20-25 ऑर्डर आरामात आल्या होत्या त्या टायमाला 2 दिवसातच. आणि त्यानंतर लगेच गणपती चालू झाले आणि गणपतीचे 5-6 दिवस अगोदर जे तुम्ही बघितलं डेकोरेशन वगैरे आपण करतो, त्याच्यानंतर गणपतीचे 5-6 दिवस आणि त्याच्यानंतर पण एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला जायचं, त्यामुळे त्यांचं स्केच वगैरे, त्यामुळे ना आपल्याला ऑर्डरचे म्हणजे ऑर्डर कंप्लीट करण्यासाठी खूप कमी टाइम मिळत होता. म्हणजे एक मध्ये मध्ये मी करतच होतो, तुम्हाला दाखवतच होतो मी तसं. पण 20-25 ऑर्डर कंप्लीट होण्यासारखा टाइम नव्हता मिळत, त्यामुळे अजून आपल्याला 5-6 ऑर्डर बाकी आहेत आता करायचे अजून पण. आज ऍक्च्युली मला वाटतं 21 का 22 तारीख आहे आणि अजून पण 2-4 ऑर्डर बाकी आहेत. ऍक्च्युली जे अर्जंट ऑर्डर होते ते मी अगोदर करून घेतले आणि ज्यांचे स्वतःचे फोटो होते त्यांना मी विचारलं की तुम्हाला थोडा लेट दिला तर चालेल का, या मंथच्या एंड पर्यंत वगैरे द्यायचा प्लॅन होता. सो त्यांनी परमिशन दिली, त्यामुळे त्यांची हळूहळू आपण थोडीशी लेट करतोय. त्यामुळे 4-5 आता लेटेस्ट बाकी आहेत ऑर्डर. बाकी 20 ऑर्डर मोस्टली मी कंप्लीट केलेत मागच्या 20 दिवसामध्ये मोस्टली म्हणू शकता. 1 दिवस 2-2 किंवा 1-1 करतो तुम्ही. एनिवेज आता 2-4 दिवसात फायनली सगळे ऑर्डर कंप्लीट होतील आणि परत एकदा नवीन एक ऑफर मोठ्या साईज वरती मोस्टली मी टाकायचा प्लॅन करणार आहे. या अगोदर मोस्टली आपण A4 साईज वरतीच मोस्टली ऑर्डर टाकले, पण बऱ्याच जणांना A3 साईज वरती किंवा ऍक्च्युली त्यांना कपल स्केच किंवा डबल फेसचं स्केच वगैरे आईबाबांचं स्केच असं त्यांना हवं होतं. पण A4 साईजच्या स्केच वरती डबल फेस होत नाही, सिंगलच फेस होतो ना, त्यामुळे आपण त्यावरती ऑफर वरती घेऊ शकत नव्हतो. त्यामुळे आता आपण A4 वरती तो ऑफर असणार आहे, प्लस A3 साईज वरती पण ऑफर असणार आहे. ज्यांना मोठ्या साईज मध्ये हवंय, डबल फेस हवंय, ते A3 मध्ये देऊ शकतात. सो असं काहीतरी ऑफर मी प्लॅन करतोय करायचं. सो मी आधी ते ठरवेल, मग त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरतीच अपलोड करेन. इथे ऑफर टाकणार नाही, कारण इथे तुम्ही कधी बघाल कधी नाही बघाल माहिती नाही पडणार आणि मेसेज करायला परत तुम्हाला इंस्टाग्रामवरतीच यावं लागणार आहे. त्यामुळे ऑफर वगैरे सगळे त्याची डेट काय असेल काय नसेल ते सगळं मी इंस्टाग्रामवरतीच अपलोड करणार. त्यामुळे तिथे जाऊन फॉलो करू शकता जर तुम्हाला स्केच ऑर्डर वगैरे करायचे असतील तर, किंवा ऑफर जाणून घ्यायचे असतील तर. एनिवेज आता आपण काल जे स्केच चालू केलं होतं, हाफ कंप्लीट केलं होतं मी रात्रीच काल, तर त्याचा आता क्लोथचा पार्ट वगैरे बाकी तो करायचा आहे. त्यानंतर आपण त्याला संध्याकाळी फ्रेम वगैरे करणार आहोत. सो ते मी आता सुरू करतो आणि लगेच ते कंप्लीट झालं झालं, कारण ते अर्धा पाऊण तासात कंप्लीट होईल मोस्टली. ते कंप्लीट झालं झालं नवीन एक स्केच लगेच चालू करणार आहे मी. सो आजच्या दिवसात मी प्लॅन करणार की 2 पूर्ण स्केच कंप्लीट करायचे, प्लस एकाची आउटलाईन तरी मिनिमम फिनिश करायची. सो आता बघूया किती काय काय होतंय ते. सो फटाफट आता मी सुरू करतो करायला. 2 hours later. चला मित्रांनो, आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि एक स्केच ऑलमोस्ट आपलं फिनिश झालेलं आहे. दुसऱ्याचा फेस वगैरे आपण फिनिश केलेला आहे. कस्टमरची ऑर्डर आहे आणि ऑर्डर वर्क असल्यामुळे तुम्हाला आता डायरेक्ट दाखवू शकत नाहीये परमिशन नसल्यामुळे. सो ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती पोस्ट मी टाकल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल. मला वाटतं 1 आठवड्यानंतर वगैरे मोस्टली टाकतो मी, समोरच्याला सरप्राईज दिल्यानंतर. सो आता ऍक्च्युली आपण रील शूट करणार आहे. मला वाटतं मागच्या 15 दिवसापासून मी रील्सच शूट केले नाही प्रॉपर, असे जे आपण करतो ना तसे रील्स शूट नाही केले, कारण गणपतीचा सीझन होता. त्यानंतर ऑर्डर बरेचसे चालू आहेत ना, तर मग शूट करायचा टाइमच ऍक्च्युली मिळत नव्हता. सो आज मी विचार करतोय 2-3 रील्स शूट करून घ्या पुढच्या कॉन्सेप्टवरती म्हणा, किंवा काय मला ऑफरवरती पण करायचे रील्स, तर ते मी पहिल्यांदा आता शूट करून घेतो. A few moments later. चला मित्रांनो, दोन्ही स्केच आपले कंप्लीट झालेले आहेत आणि आता त्याचा फोटो आपण काढून कस्टमरला पाठवूया, कारण ते इम्पॉर्टंट असतं. सो फटाफट आता मी दोन्ही स्केचचे फोटो काढून घेतो. ऍक्च्युली 3 स्केच आहेत काल पण केलेले, ते पण आपल्याला अजून फोटो काढून पाठवले नाहीये. म्हणजे काल पाठवलेलं पण थोडेसे चेंजेस होते, ते आज केले आपण आणि आता परत फोटो आपल्याला काढून पाठवायचे त्यांना. सो तिन्ही स्केचचे फोटो मी त्यांना आधी पाठवतो कस्टमरला एक करून. मित्रांनो, एक फोटो तर सेंड झालेला आहे एका कस्टमरला. पाहिजे आपण फोटो काढून कस्टमरला का पाठवतो त्याचं रिझन पण मी अगोदर सांगितलं असेल वाटतं, मला वाटतं 2-4 व्हिडिओजमध्ये सांगितलंय, बऱ्याच व्हिडिओजमध्ये सांगतो मी, पण तुम्हाला नसेल माहिती तर सांगून देतो की आपण जे हे काम करतो ते हँडमेड काम असतं. ऍक्च्युली आपण स्वतःहून हँडमेड करतो आणि कधी कधी असं होऊ शकतं की छोटी मोठी चुका होऊ शकतात. मोस्टली आता सध्या तर होत आहेत, पण जेव्हा मला वाटतं मी सुरुवात केली होती तेव्हा बऱ्याचशा अशा चुका व्हायच्या, छोट्या मोठ्या चुका असतात ते. पण ते आपल्याला, मी आता जे करतोय ना, आर्टिस्ट लोकांना पटकन ती गोष्ट समजत नाही, करत असताना थोड्या वेळानंतर किंवा 1-2 दिवसानंतर परत बघितलं की समजते तशी ती. पण अजून काय चुका असतील किंवा अजून काय थोडंफार वरखाली दिसत असेल, समजा नाक थोडं छोटं मोठं झालं, आईस मध्ये फरक दिसला किंवा फेसचा शेप थोडासा वरखाली झाला, तर ते कस्टमरला लगेच समजून येतं. त्यामुळे त्याला कस्टमरला फोटो पाठवायला लागतो की असं सगळं बरोबर आहे का, सांगते
त्याला जर काय त्याच्यात चेंजेस हवे असतील तर ते आपण करू शकतो. एकदा जर स्प्रे केला त्याच्यावरती त्यानंतर आपण चेंज करू शकत नाही, त्याच्यावरती काहीच करू शकत नाही ऍक्च्युली. सो कस्टमरला आवडायला पाहिजे त्यामुळे मी त्यांना फोटो आधी सेंड करतो. जर त्यांनी काही चेंजेस सांगितले तर ते परत चेंजेस करून परत आपण त्यांना फोटो सेंड करतो. जसं या स्केचवरती थोडंसं त्यांनी त्यांचे डिटेलिंगमध्ये त्यांना अजून थोडंसं काहीतरी पाहिजे होतं एक्स्ट्रा ऍड करून, तर त्यांनी मला ते काल सांगितलं. आता मी आज ते केले, आज परत त्यांना फोटो पाठवणार आहे. सो जोपर्यंत त्यांचं फायनल होत आहे तोपर्यंत आपण त्यांना फोटो पाठवत असतो. म्हणजे शेवटी कसं आहे, कस्टमरला ते आवडलं पाहिजे. कस्टमरनी त्यांना ऑर्डर केले तर त्यांना ते स्केच आवडलं पाहिजे. त्यामुळे ते जोपर्यंत सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत मी त्यांना फोटो वगैरे ते सगळं प्रोसेस जी काय असते ती करत असतो. त्यानंतरच फ्रेम करणं किंवा स्प्रे करणं किंवा डिलिव्हर करणं ते करतो. सो आता एका स्केचचं तर आपण फोटो पाठवलेला आहे, दुसऱ्या स्केचचं पण आपण फोटो काढून लगेच दुसऱ्या कस्टमरला पाठवूया. दोन्ही स्केचचे फोटोज आपण कस्टमरला पाठवले. तिसरं पण एक स्केच आहे, ते पण थोडंसं ते फिनिशिंग करायचं आहे आणि ते करून मी आता फोटो त्याचा पण पाठवेनच कस्टमरला. मग त्यांचा रिस्पॉन्स आल्यानंतर बाकीची प्रोसेस आपण करूया. A few moments later. चला मित्रांनो, तिन्हीचे फोटो आपण कस्टमरला पाठवले होते. एकाचा रिप्लाय आलाय, त्यांना स्केच आवडले. अजून 2 स्केचचे कस्टमरने अजून फोटो बघितले नाही. दुसरे कस्टमर आहेत ना, सगळे वेगवेगळे कस्टमर आहेत, तर त्यांनी फोटो बघितला नाही. त्यामुळे त्याला आपण अजून स्प्रे वगैरे करू शकत नाही. पण एका कस्टमरने बघितलंय, त्यांना आवडलंय. सो फटाफट आता ते फ्रेम करून घेऊया आपण. त्यानंतर पॅकिंग, बॉक्स पॅकिंग करायची, ते करून घेऊया फटाफट. चला मित्रांनो, फायनली आपण फ्रेम वगैरे करून घेतले. तुम्ही बघू शकता स्केच वगैरे पण तुम्हाला बघायला मिळेल याच्यामध्ये. आणि प्रॉपर अशी फ्रेम आपण केलेली आहे याच्यासाठी. आणि आता बॉक्स पॅकिंग करायचं ऍक्च्युली, कारण हे आपल्याला मला वाटतं पुण्याला पाठवायचं. त्यांनी ऍड्रेस अजून सेंड नाही केला, पण ते सांगित होते पुण्याला त्यांना पाठवायचे ते म्हणून. त्यामुळे बॉक्स पॅकिंग प्रॉपर आपल्याला कव्हर करायला लागणार, जसं आपण बबल रॅप वगैरे करून करतो ना, सेम तसं. ते फटाफट आता मी करून घेतो. 1 hour later. चला मित्रांनो, आपण फ्रेम पॅक वगैरे केलेली आहे, प्रॉपर बॉक्स पॅकिंग तुम्ही बघू शकता. चारही साईडला बॉक्स पॅकिंग प्रॉपर अशी केलेली आहे. आणि उद्या मी इंडिया पोस्ट मध्ये जाऊन कुरिअर करणार आहे. ऍक्च्युली पुण्याला नाही पाठवायचं, आपल्याला कर्नाटकला पाठवायचंय. त्यांनी ऍड्रेस आता मला सेंड केला, कर्नाटकचा ऍड्रेस ऍक्च्युली. म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र आपले पार्सल जाणार आहे. आणि ऑलमोस्ट ऑल ओव्हर इंडिया आपले सारखे पार्सल चालूच असतात, काही ना काहीतरी ऑर्डर कुठे ना कुठे जात असतातच. एनिवेज मित्रांनो, आता हे साईडला ठेवून देतो. बाकी 2 स्केचचे अजून ते कस्टमरचं काय बोलतात, त्यांनी बघितलं नाही मेसेज ऍक्च्युली, त्यामुळे ते पॅक करू शकत नाही आपण आता. ते उद्या सकाळी जसं त्यांचा रिस्पॉन्स येईल त्यानंतर आपण ते पॅक करून डिस्पॅच वगैरे करायचं काम उद्याच करू ते. एनिवेज आता जवळपास 9:30 वाजलेत आणि ऑलमोस्ट आपलं आजचं काम कम्प्लीट झालेलं आहे. सगळं फ्रेम वगैरे, स्केच वगैरे जे काय करायचं ते झालेलं आहे. सो मित्रांनो, चला हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडत असतील, स्केच आवडत असतील तर ब्लॉगला नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.